श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. ते डिश बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आज काय बनवणार आहोत. तर आज मस्त आलू आणि मेथी पराठे बनवणार आहोत. आलू मेथी पराठे तर कसे बनवायचे त्याची रेसिपी आपण पूर्णपणे, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सारिकाच किचन चॅनलला. तर यासाठी मी 7 ते 8 बटाटे घेतलेले आहेत आणि ते कुकरमध्ये बटाटे बुडतील इतकं पाणी घालून छान उकडून घेतलेले आहेत. ते 3 ते 4 शिट्टी केलेली आहे कुकरची, कारण आपल्याला बटाटे जास्त उकडलेलेही नको आहेत आणि असे कच्चेही नको आहेत. असे मीडियम सरच पाहिजे आहेत की छान स्मॅश होतील इतपतच पाहिजेत. माझ्याकडे मेथीची भाजी होती, ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे पहा, 2 ते 3 पाण्याने मेथी मिठाच्या पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्या आणि मग धुतल्यानंतर तिचं पाणी पूर्ण निचरून घ्या आणि मग चिरायला घ्या. हे पहा, छान बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला ही या पद्धतीने, कारण ह्याचा आपल्याला पिठात मळायची आहे. खूप छान टेस्ट लागते. तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि मुलांनाही खूप आवडतात असे पराठे वगैरे, काहीतरी वेगळं. याप्रमाणे बारीक मेथी चिरून घ्या. ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या अशा पद्धतीने मुलांना नक्की खायला घालता येतात आणि आपल्याही मनाचं समाधान होतं की मुलांनी आपल्या भाज्या ह्या खाल्लेल्या आहेत. पौष्टिक असं जेवण आपण त्यांना देतो आहोत. तर या प्रकारे आपली भाजी चिरून झालेली आहे बारीक. तर यासाठी मी 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे यासाठी. तर बेसन पीठ यासाठी की टेस्ट चांगली येते आणखी, म्हणून मी थोडंसं बेसन पीठ यामध्ये घातलेलं आहे. हे पहा, 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आता ही चिरलेली सर्व मेथी घालून घ्यायची आहे. तुम्ही आवडणाऱ्या भाज्या आहे तुम्ही यामध्ये घालू शकता, पण शक्यतो आलू मेथी पराठा आहे म्हटल्यावर हीच टेस्ट जास्त छान लागणार आहे. यामध्ये मी थोडेसे तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ कच्चे. थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत, कारण याने कलर वगैरे छान येतो. तुम्ही कमी तिखटाची मिरची अशी कुटून त्यामध्ये घालू शकता. आणि ओवा जिरे मी हाताला क्रश करून मी घातलेले आहेत. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बस, सोपं आहे अगदी हा. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पोळी लाटता येईल, आपला पराठा लाटता येईल इतपत घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही, कारण सैल झाल्यावर पराठा फुटतो आणि घट्ट असल्यावर नीट लाटता येत नाही. त्यामुळे मिडियमसर पीठ असं याचं मळून घ्यायचं आहे छान. हे पहा, असं घट्ट. हे पराठे आपण 4 ते 5 माणसाला पुरतील इतक्या अंदाजाने मी हे पीठ घेतलेलं आहे. 5 माणसांचं आरामात होऊ शकतं यामध्ये. तुम्ही बघू शकता एवढं पीठ मळून झालेलं आहे. 5 माणसं अगदी आरामात पोटभर जेवू शकतील या पराठ्यांमध्ये. छान नाश्ता होऊ शकतो पोटभर अगदी. मुलांच्या डब्यांसाठीही तुम्ही हे देऊ शकता, खूप सुंदर लागतात. करून बघा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईकही करा आवडत असल्यास. हे आपलं पीठ छान अगदी मळून झालेलं आहे. थोड्या वेळासाठी ते भिजून द्यायचं आहे, 10 ते 15 मिनटं. तोपर्यंत आपले बटाटेही उकडलेले आहेत. हे पहा, कुकरची वाफ गेलेली आहे आणि आपण आता कुकरमधून बटाटे काढून घेऊया, कारण थंड झाले की मग आपल्याला ते सोलायला बरे. सर्व बटाटे अगदी चाळणीमध्ये मी काढून घेतलेले आहेत. तोपर्यंत आपलंच काम वाढवा होऊ नये म्हणून मधून आपले हे पडलेले भांडेही पटकन घासून टाकायचे. जसं कुकरही पटकन घासून टाकलं म्हणजे जास्त पसारा होत नाही. मधल्या टिप्स म्हणजे आपल्याला जास्त काम पडत नाही. गार पाणी मी चांगलं त्यावर बटाट्यांवर ओतून घेतलेलं आहे, जेणेकरून बटाटे थंड होतील आपले. आणि मी थोडे वेळ बटाटे सोलून आता मी थंड करायला ठेवलेले आहेत आणखी, कारण छान स्मॅश करून घेता येतील. तोपर्यंत म्हटलं आपण भाज्या चिरून घेऊया जे आपल्याला बटाट्यामध्ये घालायचे आहे. जशी कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घालायची आहे. तर चॉपरने आपलं खरंच काम खूप सोपं झालेलं आहे. ज्याने कोणी हा शोध लावला असेल त्याचे खूप खूप थँक्यू, कारण आपला कांदा चिरायचा म्हटल्यावर खूप चिकिरीचं काम आहे आणि पटकन चिरून होतो. तर कांदाही चिरून झालेला आहे, कोथिंबीरही चिरून झालेली आहे आणि बटाटे मी असे स्मॅश करून घेतलेले आहे. अगोदर हाताने चुरलेत आणि मग पावभाजीच्या स्मॅशरने छान स्मॅश करून घेतलेले आहेत हे बटाटे. आणि आपण चिरलेला कांदा आणि कोथिंबीर यामध्ये घालून घेणार आहोत. हे पहा, कच्चाच कांदा घालायचा आहे. काही आपल्याला हे बटाटे किंवा चटणी वगैरे याची परतून घेण्याची अजिबात गरज नाही आहे. आणि आता घालायचे आहेत मसाले. आपल्याला आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात कुठलेही मसाले घालू शकता. तिखट मीठ असलं म्हणजे भरपूर असतं. तर मी यामध्ये हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे चवीपुरतं, जिरे हातावर क्रश करून घातलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी. आणि
छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, तुम्ही हवे असल्यास गरम मसाला वगैरे त्यामध्ये घालू शकता, चाट मसाला घालू शकता. चटपटीत तुमची चव येण्यासाठी तुम्ही आणखीन तुम्हाला जे आवडेल ते मसाले तुम्ही घालू शकता. मी यामध्ये लिंबू घातलेला आहे, पूर्ण एक लिंबू घातलेला आहे. हे पहा, पूर्ण एका लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घातलेला आहे, कारण छान टेस्ट येते आणि मस्त लागतं आणि शरीरासाठी लिंबू खाणं खूप चांगलं आहे. दोन्ही गोष्टी आणि साध्य होतात, म्हणून मी एक लिंबू घातलेला आहे पूर्णपणे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण. पुन्हा पावभाजीच्या स्मॅशरने छान सगळं एकत्र करून घ्या. म्हणजे आपलं छान हे पहा, किती छान बटाटा असा मस्त आपला तयार झालेला आहे. नुसता असाच खाल्ला तरी खूप छान लागतो, तुम्ही चपातीबरोबर खाल्ला तरी छान लागणार आहे. हे पहा, आणि आपलं पीठ जे भिजलेलं आहे ते पुन्हा मी आता लाटायच्या वेळेस तेल लावून मळून घेतलं आहे अगदी मस्त. आणि आपल्याला हवा जसा पराठा करायचा आहे छोटा मोठा, त्याप्रमाणे आपण त्याच पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, छान लाटून घ्यायचा आहे थोडासा, जेणेकरून आपल्याला पराठा चौकोनी करायचा असल्यास तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पराठे करा. गोल करा, चौकोनी करा, त्रिकोणी करा, चवीला ते एकसारखेच लागणार आहेत. पण मुलांना दिसण्यासाठी म्हणून खूप छान लागतात असे वेगवेगळे आकार केल्यावर, त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे मुलांच्या आवडीप्रमाणे त्याचे आकार देऊ शकता. तर मी चौकोनी केलेला आहे. मी भरपूर वेळा चौकोनी करण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्याकडून गोलच होत होता. तरी मी बऱ्यापैकी चौकोनी पराठा लाटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपला पराठा लाटून झाला आहे, दिसायला गोल दिसतोय. या पुढचे छान झालेले आहेत. आपला पराठा लाटून झालेला आहे. तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, कारण माझा लोखंडी तवा आहे, म्हणून मी अगोदर थोडं लावून घेतलेलं आहे तेल त्याला, कारण मग खाली तो करपत नाही. पहा, पहिला पराठा आहे थोडासा मोडला आहे, कारण लोखंडी तवा आहे. नॉनस्टिक तव्यावर अजिबात त्याला काहीही होत नाही. तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता. याच प्रकारे मी दुसराही लाटून तुम्हाला दाखवते. हे पहा, तसंच मी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि बटाटा आपलं मिश्रण जे आहे ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याचाही चौकोनी आकार करून घेतलेला आहे या प्रकारे. आणि तसंच आपल्याला हवं तसं लाटून घ्यायचे. शक्यतो त्याचे काठ जास्त लाटायचे, कारण मग काठ जाड राहिले की अजिबात चांगला लागत नाही तो, त्यामुळे काठाकडे जास्त लक्ष द्या. मध्ये थोडासा जाड राहिला तरी काही हरकत नाही, पण काठ आपले लाटले गेले पाहिजे छान. या प्रकारे काठ लाटले गेले की म्हणजे कडेने जाड राहत नाही आणि चवीलाही छान लागतात. तोही आपला चौकोनी पराठा लाटून अगदी रेडी आहे. छान असे पातळ पातळ मस्त पराठे लाटून घ्यायचे. जाड असतात थोडेसे, पण पातळही खायला खूप छान लागतात. तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतायत, आवडतायत का, कुठून कुठून माझे व्हिडिओज तुम्ही बघतायत हेही मला नक्की सांगा, की मलाही कळेल की माझे व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, कोण कोण बघतंय, कसे वाटतायत तुम्हाला माझे व्हिडिओज हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सारिकाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा. सपोर्ट माय चॅनल प्लीज. हे पहा, आपला छान असाल मी दोन्ही बाजूने तेल लावून घेतलेलं आहे भाजताना. तुम्ही बघतच असाल की दोन्ही बाजूने मी छान तेल लावून घेतलेलं आहे आणि असं लाल जरत मस्त पराठा आपला भाजून रेडी आहे. हे पहा, किती सुंदर दिसतोय, अगदी मस्त कलर आलेला आहे. तुम्हाला आवडलाच असेल तर प्लीज लाईक करा माझ्या व्हिडिओला. सगळे पराठे आपले छान असे रेडी आहेत, व्हिडिओज आपले रेडी आहेत. छान अशी लाल लाल जरत सगळे पराठे आपले लाटून रेडी आहेत, तयार आहेत खाण्यासाठी. अगदी छान झालेले आहेत, टेस्टलाही मस्त झालेले आहेत, दिसायलाही सुंदर आहेत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सची, लाईकची मी वाट बघत आहे. माझ्या सारिकाच किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो पराठे एन्जॉय करा, नक्की करून बघा, आपल्या मुलांनाही खूप आवडतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री राधे राधे.